ताज्या बातम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत खरंच इनकमिंग की फडणवीसांचा मोठा डाव। नमस्कार मित्रांनो, महासंग्राम मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागले। यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला पक्षफुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची साथ सोडत राष्ट्रवादीचा वेगळा गट तयार केल्यानंतरही जनतेने अजित पवार यांना नाकारत खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला संधी दिली। आता महाराष्ट्रातील बहुतांश नेत्यांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत। यात भाजप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी विरुद्ध शरद पवार यांची राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस यांच्यातच थेट सामना होणार आहे। असे असताना महायुती, विशेषतः भाजपमधील काही नेते हे खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे जात असल्याचे पाहायला मिळत आहे। त्यामुळे हे खरंच राष्ट्रवादीत इनकमिंग आहे की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाकलेला मोठा राजकीय डाव आहे, हे विधानसभा निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे। कारण शिवसेना व राष्ट्रवादीतील नाराजांना आपल्या बाजूने ओढत देवेंद्र फडणवीसांनी आपल्या चाणक्य नीतीचे दर्शन अनेकांना घडवलेले आहे व राजकारणातील जुन्या नेत्यांना शह देण्यासाठी आखलेला प्लॅन यशस्वी देखील झाल्याचे पाहायला मिळाले आहे। मात्र लोकसभेला झालेल्या पराभवानंतर देवेंद्र फडणवीस आता विधानसभा निवडणुकीसाठी पद्धतशीरपणे प्लॅनिंग करत असून पुन्हा सत्तेत येण्यासाठी डावपेच करत असल्याचे पाहायला मिळत आहे। असे असताना भाजपचे कोल्हापूर जिल्ह्यातील कागलचे समरजित सिंह राजे घाटगे, इंदापूरचे हर्षवर्धन पाटील, नगर जिल्ह्यातील विवेक कोल्हे यांच्यासारखे काही नेते हे थेट खासदार शरद पवार यांच्या भेटीसाठी जात आहेत। त्यामुळे ते खरंच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जात आहेत की यामागे देखील मोठे राजकीय प्लॅनिंग सुरू आहे। कारण देशात व राज्यात भाजपची सत्ता आहे। असे असताना सत्तेला आव्हान देऊन विरोधी पक्षात जाऊन राजकीय नेते मंडळी आपल्याच पायावर धोंडा मारणार नाहीत, असा आजपर्यंतचा राजकीय इतिहास अनेकांना माहिती आहे। परंतु महायुतीत अशा अनेक जागा आहेत जिथे विद्यमान आमदार आहेत, त्यामुळे त्यांनाच उमेदवारी द्यावी लागणार आहे। त्यातून मार्ग काढत असतानाच सैन्यातील म्हणजेच आपल्याच पक्षातील इच्छुक नेत्यांना दुसऱ्या विरोधकांच्या पक्षात म्हणजे त्यांच्या छावणीत पाठवून त्यांचा पराभव कसा करता येईल व आपल्या नेत्याला विजयी करून आपलं प्लॅनिंग कसं यशस्वी करता येईल हा देखील प्लॅन या माध्यमातून केला जात असल्याचा चर्चा आता सुरू आहे। विधानसभेनंतर संख्याबळाची आवश्यकता वाटल्यास याच नेत्यांना पुन्हा महायुतीमध्ये देखील आणले तर आश्चर्य वाटू नये, हे मात्र निश्चित। सांगण्याचे कारण म्हणजे 2014 पासून खासदार शरद पवार यांना देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा आपल्या डावपेचात अडकवल्याचे दिसून येते। त्यामुळे जर देवेंद्र फडणवीसांनी खरंच अशी राजकीय खेळी सुरू केली असली तर त्या राजकीय खेळीला शरद पवार हे कसे उत्तर देणार हे आगामी काळात पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा। धन्यवाद। आपण जर हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका।